रोहित बडवे वेदवाणी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। अशा प्रकारे दक्षाचा यज्ञ या ठिकाणी पूर्ण झाला। याचबरोबर या ठिकाणी ही कथाही संपन्न झाली। अशा प्रकारे मनु महाराजांच्या 3 मुलींचं चरित्र ऐकून पूर्ण झालं। आकुती, देवहूती आणि प्रसूती। तिघींचं चरित्र ऐकल्यानंतर आता 2 मुलांचं चरित्र या ठिकाणी सांगायला सुरुवात केली। प्रियव्रत नावाचा मुलगा सगळ्यात मोठा होता, परंतु मी विवाह करणार नाही असं म्हणून मनाला तपस्या करायला निघून गेला। मग त्यांचा दुसरा मुलगा ज्याचं नाव आहे उत्तानपाद, हा राजा उत्तानपाद त्या ठिकाणी चक्रवर्ती सम्राट झाला, राज्य सांभाळू लागला। उत्तानपाद याच्या 2 मुली होत्या, 2 पत्नी होत्या। एकीचं नाव आहे सुरुची आणि दुसरीचं नाव आहे सुनीती। सुरुची म्हणजे आवडती, सुष्ठू रुची। आवडती राणी जवळ राहते, नावडती म्हणजे सुनीती। नीती कोणाला आवडते महाराज? सुनीती बाहेर राहते। उत्तानपाद म्हणजे काय आहे? म्हणतात उत्तान वरती ज्याचे पाय आहेत त्याला उत्तानपाद असं म्हणतात। वरती पाय कोणाचे असतात बरं? बोला, वरती पाय कोणाचे असतात? कोणाचं असतं? वटवाघूळ, चमगादड़। आपले नसतात महाराज, आपले पायवर नसतात। तुमचे पाय नाही, खालीच आहे। मग काय कळतं तुम्हाला? असं म्हणलं तर महाराज मग आपण सगळे चमगादड़च झालो, आपण सगळे वटवाघूळ आहोत। आईच्या पोटात कसं होतो आपण आता सांगा? आठवलं? आम्ही कुठं पाहिलंय? आईच्या पोटामध्ये बाळ कसं असतं? आता तुम्ही आता विज्ञान फार पुढे गेले महाराज। सोनोग्राफी मध्ये बघायचं ते बाळ कसं असतं पोटामध्ये। खाली डोकं आणि वर पाय असतं, बरोबर आहे ना? वरती पाय असतात। प्रत्येक जीवाचे, प्रत्येक माणसाचे वरच पाय असतात महाराज। असं म्हटलं तर मग आपणच झालो चमगादड़। चमगादड़ कोण बनतं महाराज तुम्हाला माहितीये का? चमगादड़ योनीला कोणता प्राणी जातो? सांगतात की जो व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये गुरुचा अपराध करतो, बरं का, गुरुचा अपराध करणारा व्यक्ती मेल्यानंतर चमगादड़ होतो, वटवाघूळ होतो। आणि वटवाघळाचं असे त्याला तोंड एक दिले देवानं, बरं का, एकच। त्या तोंडातून 2 कामं करतो। काय? खायचंही त्याच तोंडाने आणि विष्ठा पण त्याच तोंडाने करतो। बाकी प्राण्यांना वेगळं द्वार दिले देवानं, मलद्वार वेगळं आहे, चमगादड़ला नाहीये। ज्या तोंडाने खातो त्याच तोंडाने विष्ठा करतो। जो गुरुद्रोही व्यक्ती आहे तो चमगादड़ होतो। तेही कुठला? आणि स्मशानामध्ये जे वाळलेलं झाड असतं ना, त्या झाडावरती उलटा लटकून राहतो आणि स्मशानामध्ये आलेल्या प्रेताचं कच्चं मांस चावून खातो। म्हणून गुरुद्रोह कधी करायचा नाही। असो, आपला हा प्रसंग नाही। वरती पाय ज्याचे असतात त्याला उत्तानपाद म्हणतात। उत्तान म्हणजे वरच्या बाजूला, वरती ज्याचे पाय, अर्थात प्रत्येक जीव, प्रत्येक प्राणी, प्रत्येक माणूस उत्तानपाद आहे, ज्याचे वरती पाय आहेत। आपण सगळे उत्तानपाद आहोत। आईच्या गर्भामध्ये वरतीच होते आपले सगळे पाय। हा उत्तानपाद जो आहे त्याची 2 पत्नी आहे, एक सुरुची आणि एक सुनीती। सुरुची म्हणजे आपल्याला मनमानी येईल, मनाला वाटेल तशी बुद्धी, आणि सुनीती म्हणजे शास्त्र शिकवणारी, नीती आणि शिस्त लावणारी पत्नी, आणि जी की जीवाला आवडत नाही। कोणाला वाटतं बरी सकाळी सकाळी लवकर उठावा, पहाटे पहाटे उठावा, देवाचं भजन, काकडा भजन पूजन, खरं बोलावा, चोरी करावा नाही, आळस करावा नाही, नित्य नियमानं कथा श्रवण, सत्संग, भजन पूजन कोणाला आवडतं महाराज? सगळ्या जीवाला फक्त मोहामध्ये, फक्त आसक्तीमध्ये जगायला आवडतं। आणि असाच हा उत्तानपाद राजा आहे। उत्तानपाद राजाची आवडती पत्नी
सुरुची त्याच्या जवळ राहते. तिच्या मुलाचं नाव आहे उत्तम आणि नावडती राणी जी आहे सुनीती ती नगराच्या बाहेर छोट्याशा महालामध्ये राहते. तिच्या मुलाचं नाव आहे ध्रुव. ध्रुव बालक 5 वर्षाचा आहे. हे 5 वर्षाचं बाळ आईला विचारतं, आई माझे बाबा कुठे? माझे मित्र मला विचारतात की तुझी फक्त आई आहे, तुझे बाबा दिसत नाही. मग आई सांग बरं माझे बाबा कुठे? सुनीती माता सांगते, बाबा बाळा तुझे बाबा जे दूर गेले. अनेक वेळा जेव्हा बालकानं आग्रहानं विचारलं तेव्हा सुनीती माता सांगते की बाळा तुझे वडील आहेत ना ते या राज्याचे राजे आहेत. ज्या राज्यामध्ये आपण राहतो त्या राज्याचा जो राजा आहे तो राजा म्हणजेच तुझे वडील आहे. असं का आई? असं ऐकल्याबरोबर बालक ध्रुव पळत 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 राजमहालामध्ये आले. ज्या राजमहालामध्ये राजसिंहासनावर महाराज उत्तानपाद बसले होते. एका मांडीवर त्यांचा मुलगा उत्तम सुद्धा बसलेला होता. समोरून बालक ध्रुव पळत पळत येतोय ह्या आशेनं की माझे वडील मला मांडीवर बसवतील, मला प्रेमानं जवळ घेतील, अशा प्रकारे त्या बालकाला वाटलं. परंतु असं काही झालं नाही. विमाता सावत्र आई सुरुची शेजारीच उभी होती. रस्त्यात आडवी झाली. म्हणे हे कुठे चालला? म्हणे आई मी वडिलांच्या मांडीवर बसायला चाललो. म्हणे तुला वडिलांच्या मांडीवर बसता येणार नाही का आई? मी पण त्यांचाच मुलगा आहे ना. तू त्यांचा मुलगा जरी असला तरी तू माझा मुलगा नाहीये. तू माझा मुलगा नाही म्हणून तुला वडिलांच्या मांडीवर बसता येणार नाही. एक काम कर. उपदेश दिला. आई म्हणते की तपसा आराध्य परमं पुरुषम. बालक ध्रुवा तू वनाला जा, मोठं तप कर आणि तपस्येद्वारे भगवंताला प्रसन्न कर आणि देवाकडून वरदान घे की देवा मला सुरुची आईच्या गर्भातून जन्माला घाल. मग तू माझ्या उदरी जन्माला आलास तरच राजाच्या गादीवर बसू शकतो. काय सांगितलं? तू सुनीतीच्या गर्भी आला म्हणून तुला गादीवर बसता येत नाही. तू माझ्या गर्भामध्ये जन्म घे आणि त्याच्या करता देवाकडून वरदान घेऊ नये. म्हणजे सुरुचीच्या गर्भात जन्माला यायचं म्हणून काय देवाला वरदान मागायचं का? बालक ध्रुव रडत 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 आपली आई सुनीतीकडे आले. म्हणे आई असं झालं. मी माझ्या वडिलांच्या मांडीवर बसायला चाललो. मी काय पाप करत होतो का? माझ्या आईनं मला बसू दिलं नाही. हे आई काहीतरी उपाय कर, मला माझ्या वडिलांकडे जायचं आहे. बघा महाराज एक साधारण आई आपल्यासारखी असती तर काय केलं असतं? आपण काय केलं असतं? भांडण काढलं असतं महाराज. माझा मुलगा काही राजकुमार नाही का? राजाचा मुलगा नाही का? त्याला का जवळ घेतलं नाही? भांडण केलं असतं, कोर्टात गेली असती आजची आई. पण महाराज सुनीती अशी नाही. सुनीतीनं पाहिलं आईनं काय सांगितलं, सुरुचीनं काय सांगितलं तुला? ते तपसा आराध्य, तपस्या कर, देवाची आराधना कर आणि देवाला प्रसन्न कर. सुरुची म्हणते वा. सुनीती माता सांगते की वा हे सुरुची फार चांगलं काम केलं तू की माझ्या बाळाला तपस्या करायचा उपदेश दिला. खरी आई आहे तू. म्हणून त्या ठिकाणी सुनीती माता आपल्या बाळाला उपदेश देते की हे बघ बाळा, जसं तुझ्या सुरुची आईनं तुला तप करायला सांगितलं ना, आपल्याला तपच करायचं आहे, तपस्याच करायची आहे. म्हणून तप करायचंय, वनाला जायचं, तपस्या करायची. बघा सुनीती आई आपल्या बाळाला सांगते. बाळाचं वय किती आहे? किती? फक्त 5 वर्षाचं वय. कोणती आई आहे बरं जगामध्ये जी म्हणते की तुला तपाला जायचंय? आहे का? तुमच्यापैकी अशी कोणती आई आहे जिला वाटतं की माझ्या मुलांना भक्त बनावं? महाराज आहे का तुमच्यापैकी एखादी आई जिला वाटतं की माझ्या मुलानं संन्यासी व्हावं? तसं असेल ना महाराज तर मी लगेच बरोबर घेऊन जाईल.
कोणी एक सुद्धा तयार होत नाही महाराज. आज म्हणतो आपण की हा संन्यासी पाहिजे, भक्त पाहिजे, पण माझ्या घरात नाही, शेजाऱ्याच्या घरात आला तरी चालतो. माझ्या घरात स्वामी विवेकानंद पाहिजे, पण आमच्या घरात नको. शेजाऱ्याच्या घरात आले तर चालेल. अहो महाराज, तुम्ही बलिदान दिलंच नाही तर समाज कसा घडेल? छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे, आमच्या घरात नको. शेजारी आला तरी कसं काय महाराज, कसं होणार आहे? आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतीलच कसे? आपण जिजाऊ कुठे? असे साधू संत कुठेही जन्माला येत नाही. शास्त्र सांगते की जर एखादा भक्त आईच्या उदरी जन्माला आला तरच ती आईची कोख साजरी आहे. तुम्ही कष्ट सोसलं नाही का बाळाला जन्माला घालायला? त्रास सहन केला ना? म्हणतात ते बाळ जर भक्त झालं तरच तो सोसलेला त्रास काहीतरी सार्थकी लागला म्हणायचा, नाही तर उगाच शरीराला त्रास दिला. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन. असं एक कुळ, ज्या कुळामध्ये भक्त जन्माला आला तर ते कुळ पवित्र होऊन जातं. ती आई, ती जननी जिने जन्माला घातलं आहे, ती जननी सार्थक होऊन जाते. तिनं केलेलं कष्ट, परिश्रम सार्थकी लागतात. वसुंधरा म्हणजे भगवती पृथ्वी सुद्धा प्रसन्न होते. असा भक्त मला मिळाला म्हणून देवी पृथ्वी सुद्धा आनंदी होते. तो प्रदेश, तो प्रांत आनंदी होऊन जातो. आपुलिया हिता ऐसे जो जागता, धन्य माता पिता तयाचिया. पुढे म्हटलं ना, गीता भागवत करीती श्रवण. बघा महाराज, आज तुम्ही भागवत कथा ऐकताय ना, तुमचे स्वर्गीचे पितर खुश असतील तुमच्यावर. या आयुष्यात आम्हाला जे जमलं नाही ते आमची मुलं करतायत, बरं झालं. म्हणून धन्य हरिभक्त जन्मले त्या वंशी, सकळ कुळासी तारावया. एक कुळ धन्य आहे ज्या कुळामध्ये हरिभक्त जन्माला आले. म्हणून असे हरिभक्त आमच्या कुळात जन्माला यावे म्हणून स्वर्गात गेलेले पितर लोक वाट बघतात. पाहतात ती वाट स्वर्गीचे पूर्वज, ऐसा हरिभक्त भावा कोणी. नरकात गेलेले पितर सुद्धा बाहेर येतात, स्वर्गाला जातात, केवळ हरिभक्त कुळात जन्माला आला तर. त्याला पुत्र म्हणतात ना. पूत नावाचा एक नरक आहे. त्या नरकातून जो आपल्या आई वडिलांना बाहेर आणतो त्यालाच पुत्र असं म्हणतात. असा पुत्र आहे का तुमच्याकडे? नरकातून बाहेर आणणारा पुत्र आहे का? तुमच्या हसण्यावरून मला एवढंच कळालं की महाराज जिवंतपणी नर्क दाखवणारा मुलगा मिळाला. हसावं की रडावं काहीच कळत नाही. कोणावर हसायचं? आपली परिस्थिती अशी का परिस्थितीवर हसायचं, स्वतःवर हसायचं? त्याचं कारण आहे महाराज, संस्कार लावले नाही. आईचं कर्म आहे, आईचं कर्तव्य आहे. आईच आपल्या बाळाला घडवू शकते. ती आईच आहे जी समाजाला घडवू शकते. आणि आज आईचीच स्थिती वाईट आहे. आईने जर आपलं कर्तव्य ओळखलं नाही, बघा महाराज, फक्त मुलाला जन्माला घालायचं नसतं, त्याला वळण सुद्धा लावायचं असतं, संस्कारही द्यायचे असतात. तरच मरायच्या वेळेला तांब्या भरून पाणी तरी पाजेल तो मुलगा. पाहिजे ना? मरताना मुलाच्याच हातून तांब्या भरून पाणी पाहिजे ना? तर वळण लावा. देवाची कथा ऐकायला घेऊन या, निदान थोडा तरी उजेड पडेल. मातृदेवो भव, पितृदेवो भव. आई वडिलांची सेवा केली पाहिजे, भगवंताची सेवा केली पाहिजे. आई वडिलांचे फार मोठे ऋण आपल्यावर असतात, ते फेडले पाहिजे याचं भान व्यक्तीला होईल. कारण तुम्ही सांगून उपयोग नाही महाराज, कान सोनारानीच टोचले पाहिजे, है ना?
घ्यायचं नाही, तुला वडिलांच्या मांडीवर बसायला मिळालं नाही ना, अजिबात दुःख करू नको. आता तुला भगवंताच्या मांडीवर बसायचंय. तुझे वडील एक साधारण राज्याचे राजे आहेत, पण भगवान परमात्मा सगळ्या विश्वाचा राजा आहे. त्या विश्वाच्या राजाच्याच मांडीवर तुला बसायचंय. आता कुणी साधारण मांडी तुझ्या कामाची नाही. आई शिकवते, तपस्या कर, भगवंताला प्रसन्न कर. 5 वर्षाच्या मुलाला आपली आई एकट्यालाच वनाला पाठवते तप करायला. याला म्हणतात आई. आईनं पाठवलं आणि बालक ध्रुव तप करण्याकरता वनाला गेले. पण असाई महाराज बघा, आपण भगवंताच्या रस्त्यानं एक पाऊल चाललो ना की तो परमात्मा आपल्याकडे 100 पावलं पळत येतो. खरंय की नाही? 100 पावलं पळत येतो तो परमात्मा. आणि त्याच करता सांगितले, एकदा घर सोडून तर बघा, घर सोडल्यानंतर काय आनंद आहे ना ते आम्हाला विचारा महाराज. वारीला दिंडीला जातात, आता 3 तास घर सोडून तुम्ही इथं बसलात. घरी हा आनंद नाहीये. घरी एवढे छान छान तुमचे सोफे आहेत, छान छान गादी आहे, सगळं टाकून इथं पटांगणात येऊन बसले. गुडघे मांडी पोटपाट सगळं दुखतंय, तरी 3 तास बसले दम धरून. कसं काय? कारण मला शरीराला त्रास झाला तरीही मनाला आनंद मिळतोय, मनाला सुख मिळतंय. ही मनाला सुख देणारी एकमात्र जागा आहे ती म्हणजे हीच आहे. घराला सोडूनच असते ती. घराला सोडलं तर माणूस थोडा निश्चिंत होतो. घरी गेला की सगळ्या चिंता त्याला लटकून लागतात महाराज. म्हणून म्हटले, घर सोडलं आणि जसं देवाच्या रस्त्यानं एक पाऊल चालायला लागला, भगवान परमात्मा धावत आले आणि परमात्मा धावत गुरुच्या रूपाने येतात. एकदा घराबाहेर निघाले की गुरु मिळतात महाराज. आणि या ठिकाणी बालक ध्रुव महाराजांनी समोर पाहिलं, रस्त्यात नारायण नारायण असं भजन करत करत देवर्षी नारद महाराज समोरून चालत येत आहेत. देवर्षी नारदांना पाहून बालक ध्रुवानं साष्टांग प्रणिपात घातला, प्रणाम केला. आणि हे महाराज, तुम्ही तर भक्तीचे आचार्य आहात, भगवंताचे एकनिष्ठ सेवक आहात, त्रैलोक्यामध्ये भक्ती लोकाला शिकवणारे गुरु तुम्ही आहात. मलाही मार्गदर्शन करा, मी तुमचा शिष्य आहे. बघा, असा शिष्य भेटल्यानंतर गुरुला पण आनंद होतो महाराज. नाही तर आपल्या सवडीनुसार गुरुचं दर्शन घ्यायला जायचं, काय कामाचं आहे ते? गुरुचं दर्शन घ्यायला वेळ काळ लागत नाही महाराज. जेव्हाही मनात आलं उठले निघाले. प्रणाम केला म्हणे महाराज, आईच्या आदेशावरून मी वनात तपस्या करायला चाललो आहे. महाराज भांबावून गेले. म्हणे, अरे बालक ध्रुव, एवढे छोटे आहात तुम्ही, देवाची भक्ती करायचं हे काय वय नाही. परीक्षा घेतली, गुरु सहज उपदेश करत नाही बरं का. गुरुचा उपदेश करायला फार परीक्षेला पास व्हावं लागतं. जसं एखादी गाय बांधायची असेल तर ती खुंटी तुम्ही कशी ठोकता बरं जमिनीमध्ये? खुंटी ठोकता ना गायला बांधायला. खुंटी ठोकण्याची प्रक्रिया कशी आहे? एका हाताने खुंटीला धरायचं आणि दुसऱ्या हाताने ठोका मारायचा. आता हे काही नवीन नाही, तुम्हाला ते येतं. तुम्ही एकदा थोडा विचार करा, खुंटी अगदी घट्ट जमिनीत बसली आहे की नाही याची परीक्षा करण्याकरता तुम्ही काय करता? बोला. हलवून बघता. आणि खुंटी हल्ली तर काय करता? परत ठोका मारता, परत हलवून बघता. जोपर्यंत खुंटी हलायची बंद होत नाही तोपर्यंत ठोका टाकत राहतात. असे महाराज गुरु परीक्षा. गुरु एका हाताने शिष्याला धरतात आणि वरून उपदेशाचा ठोका टाकत राहतात. जोपर्यंत शिष्य एकदम मजबूत होत नाही तोपर्यंत त्याला सोडतच नाही, त्याला हलवत राहतात, मध्ये मध्ये परीक्षा घेत राहतात. परीक्षेमध्ये सफल झाला की मग गुरु म्हणतात, आता हा एकदम भक्कम झालेला आहे, गंभीर झालेला आहे, परीक्षेत पास झालेला आहे, आता त्याला सोडा. मग तुम्ही गाईला बांधा, म्हशीला बांधा, नाही तर हत्तीला आणून बांधा. ती जी खुंटी आहे उपटणार नाही.
ते गाय बैल हत्ती आदी जे आहे ना ते म्हणजे आपले इंद्रिय आहेत महाराज. असे इंद्रिय एवढे प्रबळ आहेत, एवढे शक्तिशाली आहेत की माणसाला ओढून कुठल्या कुठे घेऊन जाऊ शकतात. म्हणून म्हटलंय या व्यक्तीला साधकाला जीवनात मजबूत व्हायचं असेल ना तर गुरु समोर वाकलं पाहिजे, गुरुला प्रणाम केला पाहिजे आणि गुरुच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे, तर आपलं जीवन घडतं बरं का. गुरुनं परीक्षा घेतली, म्हणजे बालका तू खूप छोटा आहे, आता जा तू घरी जा, थोडा मोठा हो, थोडं छोटस वय आहे, थोडा मोठा झाला की काय होईल, वयात आला की मग तुला देवाची भक्ती कळेल, घरी जा, शिक, शाळा शिक, मोठा हो, लग्न कर, प्रपंच कर, जमीन वाढव, गाडी घोडा सगळं घे, शेवटी म्हातारा झाला की मग देवाच्या भक्तीला ये. काय उपयोग येऊ महाराज म्हातारपणी, मला सांगा. म्हातारपणी भक्ती केली तर काय फार जास्त मिळणार आहे बघा. म्हातारपणी एक 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 उडून जात, कान उडाले, ऐकायला येत नाही, काय तुम्ही कथा ऐकणार आहे, डोळ्याला दिसत नाही, काय तुम्ही देवाला बघणार आहे, दात सगळे पडून गेले, आता काय राम राम म्हणणार आहे, हा बोला. दात पडक्या माणसाने राम राम म्हणलं तर कसं येईल ते. जोपर्यंत दात आहे ना वारास तोपर्यंत राम राम म्हणून घ्या, नाही तो रामचा लांब होऊन जाईल, उपयोग होणार. जोपर्यंत पाय साथ देतात पंढरपूरची वारी करून घ्या, लागेल तेवढ्या वेळा. जोपर्यंत शरीर साथ देते भगवंताची भक्ती करून घ्या. एकदा शरीरानं साथ सोडली तर महाराज काहीच शक्य नाही बरं का. म्हणून शरीर माध्यम आहे देवाच्या भक्तीचं. जेव्हा बालक ध्रुवाची एवढी तत्परता बघितली, देवर्षी नारद महाराज प्रसन्न झाले, म्हणे बालक आता ये, तुला मी उपदेश करतो. सांगितलं की बालका मधुबनामध्ये जा, तपस्या कर आणि ओम नमो भगवते वासुदेवाय असा 12 अक्षरी मंत्र दिला, गुरुमंत्र मिळाला, तपस्या सुरू झाली. तपाला गेले यमुना मैयाच्या किनाऱ्यावरती असणारं मधुबन, ज्या मधुबनामध्ये भगवान श्री कृष्ण आणि रासेश्वरी श्री राधा राणी निरंतर विहार करतात, अशा मधुबनामध्ये जाऊन यमुना महाराणीमध्ये स्नान केलं, संध्या उपासना केली आणि ध्यान लावून बसले. पण ध्यान लागत नाही. का लागत नाही? यमुना महाराणी खळखळ वाहते, विक्षेप होतोय ध्यानाला. ध्रुव महाराज उठून दुसरीकडे जायला निघाले, तेवढ्यात यमुना महाराणी पुढून आल्या, प्रत्यक्ष दर्शन दिलं. म्हणे महाराज मला सोडून तुम्ही जाऊ नका, असं काय आहे तुम्ही मला सोडून जाताय. बघा महाराज, जर कोणी साधू संत आपल्याकडे येत असतील ना, त्यांच्या साधनेसाठी, तपस्येसाठी, अभ्यासासाठी किंवा भिक्षेसाठी, कशाही साठी साधू आपल्या घरी येत असतील ना तर प्रेमानं स्वागत करा. ते आल्यानंतर त्यांना काय काय लागतं त्यांच्या अनुकूल अशा सगळ्या परिस्थितीला निर्माण करा. हेच आपलं भलं आहे. देवी महाराणी यमुना म्हणते, महाराज तुमच्यासारखे भक्त मला सोडून गेले तर मला कलंक लागेल, म्हणून महाराज तुम्ही जाऊ नका. काय करायचं तुम्ही सांगा. यमुना महाराणी शांतपणे वाहू लागली. ध्रुव महाराज तपस्या करतात. पहिला महिना तपस्येचा आहे. म्हणतात महाराज दर 3 दिवसानंतर ध्रुव महाराज बोराची आणि कवठाची फळं खाऊन राहू लागले. दर 3 दिवसांनी बोर आणि कवठ खाल्ला, दुसरं काही खाल्लं नाही. 1 महिना संपला. दुसऱ्या महिन्यामध्ये दर 6 दिवसानंतर फक्त झाडाची वाळलेली पानं खायला लागले. कवठ खायचं सोडलं, फक्त वाळलेली पानं खायचे, तेही दर 6 दिवसांनी. दुसरा महिना संपला. तिसरा महिना लागला, त्यावेळी दर 9 दिवसांनी फक्त यमुनेचं पाणी प्यायचं आणि थांबायचं. 9 दिवसातून एकदा पाणी प्यायचं. तिसरा महिना संपला. चौथ्या महिन्यामध्ये दर 12 दिवसांनी फक्त श्वास घ्यायचा आणि तो श्वास सोडायचा. 4था महिना संपला आणि 5वा महिना लागल्यानंतर ध्रुव महाराजांनी श्वास घ्यायचं सुद्धा सोडून दिलं. त्याला म्हणतात तप. उपवास करायचा तर असा करायचा महाराज.
उपवास करता तुम्ही लोक? कोणता? एकादशी. अजून एकादशीला काय खाता? धन्य महाराज आपले उपवास. उपवासाला फलाहार असतो. आपला फलाहार नाही, फुलाहार असतो. फुल आहार. उपवास म्हणजे उपवासच असला पाहिजे. आणि बघा ध्रुव महाराजांनी 5व्या महिन्यामध्ये श्वासही घ्यायचा सोडला, आहारामध्ये श्वासालाही ग्रहण केलंय. एवढं निराहार झाले, योगी झाले. 5वा महिना संपूर्ण झाला, एवढं तप झालं. ध्रुव महाराज एका पायावरती उभे होते तप करायला आणि त्या पायाचा, डाव्या पायाचा अंगठा जमिनीमध्ये असा फसला की पृथ्वी हलायला लागली. महाराज तपस्येचं फळ आहे. तपातून काही होत नाही, सगळं होतं. पृथ्वी डोलायला लागली. सगळे देवता लोक एकदम भयभीत झाले. देवाकडे गेले, प्रार्थना केली, महाराज तुमच्या भक्तावर प्रसन्न व्हा, नाहीतर सगळ्या जगाला भस्म करून टाकतील. एवढं तप झालंय त्यांचं. भगवान परमात्मा म्हणतात मलाही आता आकुळ व्याकुळ मी झालो आहे माझ्या भक्ताच्या दर्शनाकरता. बघा महाराज, भक्ताला देवाच्या दर्शनाची जेवढी इच्छा असते ना, तेवढीच देवाला इच्छा असते भक्ताला दर्शन देण्याची. भगवान परमात्मा गरुडावर बसून त्या ठिकाणी ध्रुव महाराजांच्या समोर अवतीर्ण झाले, साक्षात उभे राहिले. आवाज दिला, हे बालक ध्रुव. बालक ध्रुव डोळे उघडत नाहीये. अंतःकरणामध्ये भगवंताची दिव्य छबी आहे. देवानं ती छबी अंतर्धान केली. भगवान अंतर्धान झाले म्हणून आकुळ व्याकुळ होऊन डोळे उघडून बघितलं तर महाराज साक्षात परमात्मा समोर उभा आहे. बघा, परमात्मा साक्षात समोर उभा आहे. अशा स्थितीमध्ये काहीतरी बोलायचं सुचेल का हो महाराज? ज्याची एवढी वाट बघितली तो साक्षात उभा असताना काहीच बोलायला सुचेना. महाराज अत्यंत निरीह प्रणाम करावा हेही कळेना. भगवान परमात्म्याने बघितलं माझं बाळ अत्यंत निरीह आहे, निरागस आहे. त्याच्या गालाला आपला शंख लावला. देवाच्या शंखाचा स्पर्श झाल्याबरोबर बालक ध्रुव देवाला प्रणाम करून दोन्ही हात जोडून प्रार्थना करू लागले. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसूक्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्याश्च हस्तचरण श्रवणत्वगादि प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. हे नाथ, हे स्वामी, योऽन्त प्रविश्य मम वाच. माझी वाचा तुझे गुण गाण्याकरता पुरेशी नाही. माझी वाणी कुंठित होते देवा, एवढा गुणाचा आहे तू. माझी वाणी, माझ्याकडे शब्द नाही. तुझं कौतुक करण्याकरता मी निशब्द आहे. परंतु हे देवा, एवढा दयानिधान, एवढा कृपाळू आहे तू की माझ्या मुखामध्ये तू स्वतः प्रवेश केला आणि माझ्या मुखातून स्वतःची स्तुती स्वतःच तू गाऊ लागला. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसूक्ताम्. माझ्या झोपलेल्या सगळ्या चेतनेला तू जागं केलं. माझे सगळे इंद्रिय, माझं सगळं ज्ञान जे सुप्त अवस्थेत होतं, या सगळ्याला तूच जागं केलं देवा. आणि याच जागेपणामध्ये तुझी स्तुती या मुखामधून तूच वदवून घेत आहे. म्हणून हे देवा, हे दयानिधान, हे कृपाळू, कृपा कर माझ्यावर. प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर भगवान प्रसन्न झाले. म्हणे बालक ध्रुव, काय पाहिजे आहे तुम्हाला? बोला. महाराज म्हणतात देवा तुझं दर्शन झालं ना, याच्या पुढे आणखी काही नकोय मला. भगवान म्हणतात की जसं वडिलांच्या मांडीवर बसायचं होतं आणि तुमच्या मनात होतं की तुम्हाला अशी जागा मिळावी जिथून तुम्हाला कोणीच काढणार नाही, मग ती जागा मी तुम्हाला देतो. ते ध्रुवपद मी तुम्हाला देतो आणि ते ध्रुवपद म्हणजेच अविचल, अत्यंत स्थिर
असणारी जागा आहे. भगवंताने तथास्तु म्हणाले, आशीर्वाद दिला. परमात्मा अंतर्धान झाले. देवर्षी नारद महाराज घरी आले. राजा उत्तानपादाला सांगितलं की अरे बघ तुझ्या मुलानं काय पराक्रम केला, देवाला प्रसन्न केलं. असंही महाराज चांगलं काम करताना पहिल्यांदा सगळ्याचा विरोध त्या ठिकाणी आपल्याला स्वीकारावा लागतो, सहन करावा लागतो. पण ते चांगलं काम जेव्हा फळाला येतं ना, तेव्हा सगळ्याचा विरोध आपोआप बंद होऊन जातो. सगळे लोक आपल्याला प्रतिसाद द्यायला लागतात. असं आहे हे. ध्रुव महाराजांचं स्वागत करण्याकरता सोन्याचा रथ नगराच्या बाहेर उभा राहिला. माता सुरुची आणि सुनीती दोघीही भगवान परमात्म्याच्या भक्ताचं स्वागत करायला उभ्या राहिल्या. बालक ध्रुव तिकडून येतात. जोरदार असं स्वागत झालं. राजामध्ये त्या ठिकाणी राजमहालामध्ये आणलं. मोठ्या प्रमाणात स्वागत झालं. त्याचंही खूप वर्णन केलं आहे. बालक ध्रुव मोठे झाले. राज्याभिषेक झाला. राजा झाले. राजा उत्तानपाद वानप्रस्थ निघून गेले. अशा प्रकारे 1000 वर्षे बालक ध्रुवानं राज्यकारभार सांभाळला आणि शेवटी पुन्हा एकदा भगवंताचं दर्शन घेऊन हिमालयामध्ये जाऊन तपस्या केली. गंगामाईमध्ये स्नान केलं आणि देवाचं भजन करू लागले. देवाचं भजन करत असतानाच आकाशातून एक विमान आलं आणि त्या विमानामधून देवाचे पार्षद खाली उतरले आणि महाराज ध्रुवाला म्हटले की महाराज आमच्या सोबत देवाच्या धामाला चाला. 2 पावलं पुढे चालले असता त्यांना लगेच लक्षात आलं. पाठीमागं बघितलं. देवाचे जे पार्षद होते त्यांनी ओळखलं. म्हणजे महाराज आम्हाला कळतं तुम्ही कशाची चिंता करताय. तुमची चिंता आम्हाला कळते. तुम्ही आकाशामध्ये बघा. तुम्हाला माहित आहे ना तुमची आई, ज्या आईनं एवढं तुम्हाला प्रेम दिलं, ज्या आईनं सांभाळलं, ज्या आईच्या उपदेशामुळे तुम्ही देवाची प्राप्ती केली, ती आई, तिला आम्ही विसरलो नाही. तुम्ही महान भक्त ज्या आईच्या गर्भात जन्माला आले, ती आई तुमच्या आधी मुक्त झाली आहे. तुम्ही आकाशामध्ये बघा काय दिसतंय. म्हणे दुसरं विमान दिसतंय. ते दुसरं विमान जे आहे त्या विमानात तुमची आई बसलेली आहे. वाह महाराज, याला म्हणतात भक्त. अशी भक्ती करा की आपल्या आईला आणि आपल्या वडिलांना सुद्धा भगवंताची प्राप्ती होऊन जाईल. त्या आईलाही विमानात बसवून भगवंताचे दूत घेऊन गेले. अशा प्रकारे महाराज ध्रुव यांनाही भगवंताचं दर्शन दिलं आणि शेवटी ध्रुवपदावर आरूढ केलं. ते ध्रुवपद जे अत्यंत स्थिर आहे, ज्या ध्रुवपदाला सप्तर्षी लोक पण प्रदक्षिणा घालतात, असं ते ध्रुवपद अत्यंत स्थिर असणारं स्थान भगवंतानं त्यांना देऊन टाकलं. बोलिये ध्रुव महाराज की. अशा प्रकारे ध्रुव महाराजांचा वंश पुढे वाढला. त्या वंशामध्ये वेन राजा आला. हा वेन राजा अत्यंत आतताई होता. ब्राह्मणाचा अपमान करणारा, गायीचा हत्यारा होता. साधू संतांचा आदर कधी यानं केला नाही. आणि मग शास्त्र सांगता असं होतं बरं का, गो ब्राह्मणे शुभमस्तु नित्यम लोका समस्ता सुखिनो भवन्तु काले वर्षतु पर्जन्यः पृथ्वी शस्यशालिनी. ज्या व्यक्तीला वाटतं की आपलं भलं व्हावं, आपलं कल्याण व्हावं, त्यानं 2 गोष्टी करायच्या. साधू संतांची सेवा करायची आणि गौ मातेची सेवा करायची. एवढ्या 2 गोष्टी केल्या तर व्यक्ती जीवनात सुखद सुख मिळत राहील. काले वर्षतु पर्जन्य म्हटलेलं आहे. ज्या गावामध्ये, ज्या घरामध्ये गो मातेची आणि साधू संतांची सेवा होती, तिथं वेळोवेळी पाऊस पडतो महाराज. पृथ्वी शस्यशालिनी, धनधान्याने संपन्न होते. हिरवी हिरवी दिसते पृथ्वी. कशामुळं? केवळ गो मातेची आणि साधू संतांची सेवा केल्यामुळं. आज जर आपल्याकडे असं होत नसेल तर समजायचं आपल्याकडे कुठेतरी साधूची सेवा कमी पडली आहे, गो मातेची सेवा कमी पडली आहे. अशा प्रकारे हा वेन राजा जो की साधू संतांचा अपमान करायचा, ब्राह्मणाचा अपमान करायचा, म्हणून ब्राह्मणांचा कोप झाला. आणि कोप असा झाला, सगळे ब्राह्मण लोक सभेमध्ये बसले होते. सिंहासनावर वेन राजा बसला होता. त्या वेनाला सांगितलं की अरे राजा, आता तरी थोडा सुधर, थोडे धर्म कर्म कर, थोडा यज्ञ कर, ब्राह्मणाचा सत्कार कर, गायीची पूजा कर. नाही 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 म्हणे, मी काय करणार नाही. असं जसं ऐकलं, ब्राह्मण अत्यंत कुपित
झाले आणि केवळ हुंकार केला. हुंकार केल्याबरोबर तो वेण राजा आपल्या बसल्या जागीच मरून पडला. कशाचं सामर्थ्य महाराज हे? साधू संतांचा अपमान केला महाराज, आणि अशा अपमान करणाऱ्याला नष्ट करायला फार वेळ लागत नाही. साधू संतांनी त्या ठिकाणी त्याला अभिशापही दिला नाही, संतांनी त्याच्याशी युद्धही केलं नाही, नुसतं हुंकार केला आणि हा मरून पडला. पण असं झालं, वेण राजा गेला, पण राज्य सांभाळेल कोण असा प्रश्न पुढे आला. म्हणून त्या वेणाच्या पायाचं मंथन केलं, आणि मंथन केलं असता त्याच्या पायामधून एक काळा कुट्ट असा रंगाचा एक पुरुष उत्पन्न झाला. काळ्या रंगाचा पुरुष जो बुटका होता, संपूर्ण अंग केसाळलेलं होतं, त्याचा जबडा मोठा होता. त्याला म्हटले निषद निषद, म्हणजे बस बस बस. निषद निषद म्हटले म्हणून त्याचं नाव पडलं निषाद. आणि तोच निषाद, तो म्हणे हा माणसात राहणारा माणूस नाहीये, हा जंगली माणूस आहे, म्हणून याला जंगलात पाठवलं. आणि तो जंगलाचा वनाचा राजा झाला, म्हणून त्याला पुढे नाव पडलं निषाद. आणि तो वनाचा राजा निषाद ही प्रजाती अशीच पुढे चालत राहिली. जसं निषाद राज अगुहक आहे, रामायणामध्ये तो प्रसंग येतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी वेण राजाचं मंथन करून निषादाची उत्पत्ती केली. पण तरीही नगराचा राजा बनेल असा कोणीतरी उत्पन्न झाला नाही. म्हणून परत एकदा मंथन केलं, हातांचं दोन्ही हातांचं मंथन केलं असता उजव्या हातामधून एक पुरुष आणि डाव्या हातामधून एक स्त्री उत्पन्न झाली. ते दोघेही लक्ष्मी नारायणासारखे आहेत, म्हणून त्यांचा विवाह झाला. जो पुरुष आहे त्याचं नाव आहे पृथू, आणि जी स्त्री आहे त्यांचं नाव आहे अर्ची. दोघांचा विवाह झाला. पृथू महाराज म्हणतात की पृथ्वी एवढी बंजर का झाली? पृथ्वीकडे धनधान्य उरलं नाही, कुठेच हिरवं काही उरलं नाही. का असं झालं? ते म्हणाले, पृथ्वी माता सांगते की महाराज, हा राजा वेण याच्या अत्याचारामुळे मी अशी झाली आहे. मला परत हिरवं करायचं असेल तर तुम्हाला दोहन करावं लागेल. पृथ्वी माता गायीचं रूप घेते आणि गायीचं दोहन करण्याकरता त्या ठिकाणी पृथू महाराज स्वतः वासरू बनून गायीचं दोहन करतात. पृथू महाराज वासरू झाले आणि दोहन केलं. काय मिळालं? म्हणतात धनधान्य औषधी. जेवढे धनधान्य आज आपल्याला मिळतात, हे सगळे धान्य, हे सगळे औषधी, सगळ्या वस्तू ज्या काही आपण वापरतो, ह्या सगळ्या वस्तू पृथ्वीतून दोहन करून पृथू महाराजांनी काढलेलं आहे. हे पृथ्वीचं मंथन असंच पुढे सुरू झालं. स्वयंभू मनु आले, त्यांनी धनधान्यादी काढलं. विश्वावसू आले, त्यांनी संगीत सौंदर्य विद्या आदी काढलं. कपिल महामुनी आले, त्यांनी अष्टसिद्धी नवनिधी त्या ठिकाणी पृथ्वीमधून दोहन करून घेतलं. अशा प्रकारे वेदवादी ब्राह्मण आले. ब्राह्मणांनी काय केलं? म्हणतात त्यांनी सुद्धा वेदाच्या ऋचा घेतल्या. सगळे देवता लोक आले, इंद्राला वासरू बनवलं आणि अमृत कलश त्या ठिकाणी अमृत मंथन कडून काढलं. अशा प्रकारे सर्व लोकांनी आपल्याला जे जे पाहिजे आहे ते सर्व पृथ्वी या कामधेनूकडून प्राप्त केलं. अशा प्रकारे या ठिकाणी पृथ्वीचं मंथन करणारे हे राजा पृथू आहेत. यांचं अत्यंत सुंदर असं चरित्र आहे. या ठिकाणी सांगतात पुढे महाराज, सुंदर अशी एक कथा पुढे येते की पृथू महाराजांनी जे पृथ्वीचं मंथन केलं, त्यातून सगळे लोक प्रसन्न झाले. मोठे मोठे यज्ञ झाले आणि यज्ञामध्ये साक्षात देव प्रसन्न झाले. ज्या ज्या देवाला आवाहित केलं ते सगळे सगळे देव साक्षात प्रकट झाले, भगवंत प्रकट झाले. आणि यज्ञामध्ये उपस्थित असणाऱ्या सगळ्या लोकांना भगवंताचं दर्शनही झालं. भगवान पृथू महाराजांना म्हणतात की महाराज, तुम्हाला काय पाहिजे मला सांगा. पृथू महाराज म्हणतात, देवा तू जर माझ्यावर प्रसन्न आहे तर एक काम कर, मला 100 कान दे. ध्यान देऊ नये का? काय सांगितलंय? काय मागितलं? 100 कान मागितले. कान काय करणार या 100 कानाचं? म्हणाले 2 कान पुरेसे नाही का? नाही म्हणे, नाही, 2 कानांनी भागत नाही माझं, मला कमीत कमी 100 कान पाहिजे. महाराज काय करणार तुम्ही या 100 कानाचं? ते म्हणाले देवाची कथा ऐकेल. 2 कानांनी देवाची
देवाची कथा ऐकून मन भरत नाही, म्हणून 100 कानाने देवाची कथा ऐकेल. याला म्हणतात कथेवर असणारं प्रेम. बघा महाराज, 2 कान कमी पडले, 100 कान पाहिजे देवाची कथा ऐकायला. एवढी गोड आहे देवाची कथा. आपल्याला 2 कान दिले, त्यात 3च तास कथा ऐकायची असते. त्यातही 100 वेळा आपलं मन पळतं. पळालं की मला माहिती, पण तुम्ही फार चांगले माणसे. मन पळालं की लगेच त्याला घेऊन येतात, बस इथे. ते मन परत पळालं की परत ओढून आणता, बस इथे. असा अभ्यास केला ना महाराज, कथेत मन लागतं. मग अशा प्रकारे कथेवर प्रेम असणारे पृथू महाराज यांचंही मनगमन झालं, त्यांनी देहत्याग केला. अशा प्रकारे पृथू महाराजांचा वंश पुढे चालला. त्यांचे पुत्र राजा प्राचीन वर्गी आणि त्यांचे 10 पुत्र होते. एकसारखे गुण आहेत म्हणून त्यांचं नावही एकच ठेवलं. ते नाव आहे प्रचेतागड. त्यांनी भगवान शंकराकडून मंत्र घेतला आणि तपस्या केली. 10,000 वर्षे समुद्रात राहून तप केलं आणि नारायणाला प्रसन्न केलं. नारायणाकडून वरदान, मोठी वरदान प्राप्त केले. इकडे राजा प्राचीन वर्गीला महाराज नारदांनी सुंदर उपदेश दिला आणि तोच उपदेश म्हणजे पुरंजन उपाख्यान आहे. पुरंजन उपाख्यानामध्ये त्यांनी सांगितलं की महाराज जगात फसू नका, कोणी कोणाचं नाहीये. किती कथा ऐकली तरी शेवटी कथेचं सार काय? कोणी कोणाचं नाही. नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी. अंतिल जाशी एकला प्राण्या, माझे माझे म्हणून. हे फक्त ताल सूर लावून गायला नाही महाराज. जेवढे साधू संतांनी अभंग रचलेत ना, हे अभंग नुसते तालात गायला नाही रचलेले त्यांनी. त्या अभंगाला सार ग्रहण करून जीवन सुधारलं पाहिजे, त्याच्याकरता अभंग रचले. पुरंजन उपाख्यान सांगितलं आणि म्हणे राजा, या जगात कोणी कोणाचं नाही. तोही सर्वथा सगळ्याचा त्याग कर, वनाला जा, साधना कर, तप कर आणि देवाची प्राप्ती करून घे. अशा प्रकारे या ठिकाणी सुंदर असा प्रसंग पूर्ण झाला आणि या श्रीमद भागवत कथेचा 4था स्कंध पूर्ण झाला. बोले श्रीमद भागवत महापुराण की. अशा प्रकारे आजचा आपला हा श्रीमद भागवत कथेचा 3रा दिवस संपन्न झाला. उद्या कथेचा 4था दिवस आहे. भगवान बघा, श्रीमद भागवत महापुराणाचे जे आराध्य देव भगवान श्रीकृष्ण आहे, ज्यांचं आगमन उद्या होणार आहे. भगवान श्रीकृष्णचंद्र परमात्मा आपल्या कथेच्या 4थ्या दिवशी त्यांचा अवतार घेऊन येणार आहे. म्हणजे उद्या आपल्या कथेमध्ये कृष्ण जन्मोत्सव साजरा होणार आहे. उत्सव आहे महाराज. तुम्ही दररोज एवढं गोड छान नटून येतात, आनंद वाटला, पण उद्या थोडं आणखी छान बनवूया का? कारण की कृष्ण जन्म आहे. भगवान कृष्ण गेले 3 दिवस आपण जी कथा ऐकली, आज प्रतीक्षा संपली. आता भगवान कृष्ण उद्या आपल्यामध्ये येणार आहेत. तर उद्या अति उत्साहामध्ये, अति आनंदामध्ये आणि अति मोठ्या संख्येनं बरोबर 2 वाजता सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आणखी एक काम करा, जर शक्य झालं तर महिला मंडळाने उद्या पिवळ्या रंगाची साडी नेसून या. लक्ष देऊन ऐकताय ना? पिवळ्या रंगाची साडी नेसून या जर शक्य असेल तर. आणि शक्य नाही असं काही नाही महाराज, तुमच्याकडे काही कमी आहे का? भगवान परमात्म्याची एवढी कृपा आहे, तुम्ही सांगाल तो रंग आमच्याकडे उपस्थित आहे. नारायण. तर उद्या मंडळालाही त्या ठिकाणी विनंती आहे की शक्य असेल तर पाळणा सजवा. भगवान श्रीकृष्णाची झाकी या ठिकाणी होईल. जो काही प्रसाद सुंठवडा आहे तुम्हाला येताना घेऊन येणं शक्य आहे, त्या प्रकारे तुम्ही माऊल्यांनी घेऊन यायचं आहे. अशा प्रकारे आजची झालेली कथा या ठिकाणी विश्रांती घेऊ. भगवान पंढरीनाथाच्या चरणी वाहू. तुम्हा सर्वांना एक अजून विनंती आहे, थोडासा वेळ 5 मिनिट मी अजून घेऊ शकते, कारण 2:15ला कथा सुरू झाली होती, अजून काही 5:15 वाजले. एक छोटीशी सूचना अशी आहे की आम्ही ज्या ठिकाणी राहतो, अहमदनगर जिल्ह्यामध्ये, ज्या जिल्ह्याचं नाव आता अहिल्यानगर झालेलं आहे, तर तिथेच नगर जिल्ह्यामध्ये, नगर तालुक्यामध्ये आमचं गाव कोळनेर आहे. ज्या गावामध्ये
आताच एका गुरुकुलाच्या बांधकामाची त्या ठिकाणी गुरुकुल निर्माण करण्याचं कार्य चालू आहे. ज्या गुरुकुलामध्ये संपूर्ण शास्त्र शिकवलं जाईल. जशी तुम्ही आता कथा ऐकताय, खर तर मला कुठला विनोद, कुठला जोक किंवा अशी हास्य कथा गप्पा वगैरे काही येतच नाही महाराज. तुम्ही म्हणणार तुम्ही हसवत नाही, कधी मला हसवता येत नाही. पण मला असं वाटतंय न हसवता 3 तास तुम्हाला बसवून तर ठेवलंय ना, मग आणखी काय पाहिजे. देवाची कथा एवढी गोड आहे, त्याच्यामध्ये हसायला पाहिजेच का आता. मग अशी जी कथा आहे ही सर्वथा माझ्या गुरुदेवांनी मला शिकवलेली आहे. संपूर्ण शास्त्र त्यांनी शिकवण्याचा मला पूर्ण प्रयत्न केला आणि आमच्या गुरुकुलाचा हाच उद्देश आहे की गुरुकुलामध्ये संपूर्ण शास्त्रच शिकवलं जातं, ज्यामध्ये संपूर्ण वेद, संपूर्ण संस्कृत भाषा, श्रीमद भागवत, श्रीमद भगवत गीता, उपनिषद अशा प्रकारच्या सर्व ग्रंथांचं त्या ठिकाणी अध्ययन केलं जातं. गुरुकुलाचं एक वैशिष्ट्य असं मोठं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत एकूण फक्त 3 गुरुकुलं आहेत. सगळ्या महाराष्ट्रामध्ये इकडे जालना जिल्ह्यामध्ये एक आहे, होळ बाजूरकडे एक आहे, स्वामी भरतानंद ज्यांचं माहित असेल तुम्हाला तर, आणि आळंदी भागामध्ये एक आहे. असे 3च गुरुकुल आतापर्यंत महाराष्ट्रात आहे आणि आपलं जर गुरुकुल हे आहे तर हे 4थ्या नंबरचं आहे. अशा प्रकारे अत्यंत दुर्लभ, अत्यंत दुर्मिळ असणारं हे गुरुकुल आणि या गुरुकुलामध्ये दूर दूरवरून विद्यार्थी येतात आणि शिकतात. तर ज्यांना कुणाला आपला विद्यार्थी, आपला मुलगा शिकायला पाठवायचा असेल, संन्यासी नाही बनवणार बरं का, चांगला माणूस बनवून त्याला पाठवू आम्ही. आम्ही कलाकार बनवत नाही. लाख कलाकाराच्या मध्ये एक वारकरी श्रेष्ठ आहे महाराज, लक्षात ठेवा बरं का. करोडो कलाकार मिळतील परंतु एक वारकरी, सच्चा वारकरी जो केवळ पंढरीनाथाची निर्मळ भक्ती करतो असा मिळणार नाही. आणि असा वारकरी बनवणं हा आमचा उद्देश आहे. असा संन्यासी घडवणं, जो संन्यासी सगळ्या जगाच्या कल्याणाकरता समर्पित आहे, असा संन्यासी घडवणं हा आमच्या गुरुकुलाचा उद्देश आहे. अशा प्रकारे या गुरुकुलामध्ये तुम्ही आपल्या कोणत्याही मुलाला, विद्यार्थ्याला पाठवू शकता. गुरुकुलामध्ये निशुल्क विद्यार्थ्याच्या संपूर्ण शिक्षणाला त्या ठिकाणी प्रस्तावित केलं जातं. कोणत्याही प्रकारचं मूल्य घेतलं जात नाही. आणि यानंतर दुसरी एक प्रार्थना अशी आहे, जर गुरुकुलाच्या बांधकामाकरता म्हणा किंवा अन्नदाना करता म्हणा किंवा विद्यार्थ्यांच्या कुठल्याही कामाकरता जर तुम्हा कुणाला काहीही सेवा, यथाशक्तीची काही सेवा देण्याची इच्छा असेल तर ती सुद्धा आपण देऊ शकतात. अशा प्रकारे ही एक सूचना देऊन आजच्या कथेला मी विश्रांती देते. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. यानंतर आरतीची तयारी करा.
बसू नका. ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथमान्यासन् देवनागं महिमानस्य चन्द्रे यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसैधसाधिने नमो वयं वै श्रवणाय कूर्महे. समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु. कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. नानासुगन्धिपुष्पाणि यथा कालोद्भवानि च पुष्पाञ्जलिं मया दत्तं गृहाणं परमेश्वरं. मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि. दोन्ही हात वर. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. नमः पार्वती पतये हर हर महादेव. बोली श्रीमद्भागवत महापुराण की, सब संतन की जय. सर्वांनी खाली बसून घ्यायचे. जागेवर सर्वांना प्रसाद मिळेल. थोडा आपापल्या